सृष्टी, तू माझा बोलण्याचा काहीतरी विचार केलास का? विचार करून जर माझे मार्क्स वाढणार असतं ना तर खूप विचार केला असता. मार्क्सचा सोड, अगं आईला पटव ना तुझ्या, प्लीज. अगं तुझ्याशिवाय आम्ही गॅदरिंग कसं करू? अगं पण प्रत्येक वर्षी भाग घेते ना मी. ह्या वर्षी नाही आले तर ठीक आहे ना. तुला पण माहित आहे ना बाकीच्यांची ऍक्टिव्हिटी काय होते. ए अंकिता, तुझ्या जर दृष्टीला मस्का लावायचा असेल तर लाव, उगीच आम्हाला नावं ठेवू नकोस. तू कशाला चिडतेस म्हणू? तुला ऍक्टिंग जमत नाही ह्यात काही डाऊटच नाही. आणि तू क्लासमध्ये फर्स्ट येतेस ना. नेहा बास्केटबॉल खेळते तर सृष्टी ऍक्टिंग छान करते. एवढं काय त्यात? हे पण मला भीती वाटतेय. मी नाही परत विचारून राहिला. मी विचारू का? खरंच आम्ही विचारू का? नको, ती लगेच तुमचे मार्क्स विचारेल. म्हणजे अजूनच मोठा झपाटा. शी यार, का असतात त्या एक्झाम्स? का म्हणजे काय? मग आमची सारी कशी कळणार? किती सेल्फिश आहेस ग तू. जरा तरी सृष्टीचा विचार कर ना. मग तिलाच सांग ना परीक्षा बुडवायला. सगळ्यांची परीक्षा कशाला कॅन्सल करायची? मग काय तिने परीक्षा बुडवायची? ए वाव, किती मज्जा ना. ए पण खरंच असं नाही करता येणार. आयडिया. सृष्टी, तू एक्झाम बुडवशील? अगं भेटलीस का? आई तर मला काही काय बोलतेस? खरं खरं नाही ग, नाटकात. म्हणजे आपल्या नाटकाची हीच गोष्ट का आपण परीक्षा बुडवायची. सगळ्यांनी परीक्षा जायचंच नाही. डन. म्हणाली नाटकात परीक्षा बुडवलं तर चालेल ग. लगेच काही तुझा रँक खाली येणार नाहीये. आणि तसंही नाटकात सुद्धा पेपर दिला तर फर्स्ट मीच येणार. ओके. मनू, किती वाजले? 10:30. फक्त तुमचीच ऍक्ट्रेस आलेली नाहीये. लहानपणी पण संस्कार वर्गाच्या तासाला ऍब्सेंट असणार. पंक्च्युअलिटी आहे की नाही? ए, त्या डिसूजा मॅडम सारखी बोलू नको. पंक्च्युअलिटी वगैरे. ए, रविवारी नाव काढू नका ना त्यांचं. का? होमवर्क झाला नाहीये का? त्यांनी होमवर्क दिलाय. खरंच त्यांनी होमवर्क दिलाय? अगं हो, तुला माहिती नव्हतं? काय तू आम्हाला फोन तरी करायचंच ना, मी सांगितलं असतं तुला. सगळ्यांचे डायलॉग पाठ आहेत का? हो. अजून कशी नाही आली ती? रिवाइज करायचं. सॉरी, उशीर झाला मला खूप. ऐका ना ग, एक प्रॉब्लेम झालाय. माझे नाटक बघायला येणार आहे. मग तू सांग ना आईला की नाटक बघायला येऊ नकोस. अगं असं कसं सांगू? पालकांना बोलूनच नाहीये असं सांग. तिला माहितीये मनालीचे पप्पा येणार आहेत. मग तू ते पॅरेंट्स इन्व्हिटेशन लपव आणि सांग हरवलं. म्हणजे म्हण त्या तुला आताच घेणार नाही. तुझा मॅडम आमच्या शेजारीच राहतात. आई त्यांच्याबरोबर ये. मग सांग की तू पार्टिसिपेटच करत नाहीस. अगं आणि मग प्रॅक्टिसला कशी येऊ? अरे काय आहे? प्लीज आपण ते नंतर बघूया. आता प्रॅक्टिस करा. मला
आणि आपल्याला परीक्षा नव्हत कुणाकडे मग मारायची? तू असा पण विचार करतेस? बाप रे, आपल्याकडे पर्याय नाहीये. ए नको, आपल्याला शिक्षा करतील. मग काय सृष्टी, आधीच आपल्या होमवर्कवरनं शिक्षा होते, हे अजून कशाला? ठीक आहे, मग मी रोज खेळायला जाणार एकटी, अभ्यास करणार नाही, आणि तुम्ही पेपर लिहित असाल तेव्हा मला सुट्टी. रिझल्ट नाही म्हणून ओढा नाही. तुम्ही रडत बसा प्रगती पुस्तक घेऊन. सृष्टी, जे तू करणार आहे तेच मी करणार. ठीक आहे, मग ह्या दोघींना जे करायचं ते करू दे. आपण धमाल करायची. ए, मी तुमच्यात तसंही ओरडा बसतो, मग काय मज्जा तरी करू. तुम्ही मला नेहमी एकटीला टाकता. असं काही नाही हा, ये इकडे. येस, आता तो परीक्षा मज्जा. ए सृष्टी, पण आपण घरी काय सांगणार? मला तर शाळेत यावंच लागेल. माझी आई मला स्कूल बसमध्ये बसवून देते ना. ठरलं, आपण त्या दिवशी भटकायचं आणि परीक्षेमुळे जे जे करता येत नाही ते ते खायचं. खेळूया. हो, बर्फाचा गोळा खाऊया. पाणीपुरी. मस्त झाला सी, पण अजून एनर्जी हवी थोडी. ते सगळं ठीक आहे, मला उशीर होते, मी निघते. ए, मी पण येते ना. तू आणि क्लासला. सायकल स्टँडपर्यंत म्हणत होती मी. बाय बाय नेहा, बाय मनाली. आम्हाला जमेल ना गं अंकिता? अगं नक्की जमेल. मला ना स्टेजवर गेलेलं की भीतीच वाटते. मला पण. काही का? तुला आणि स्टेजची भीती? स्टेजची नाही ग, आईची. तू टेन्शन नको करू. ए चला, आपण जाऊया, भूक लागली. 2च दिवस राहिलेत ग, भारी करू आपण. चल. सुस्वागत. आपल्या शाळा 100व्या स्नेहसंमेलन सोहळ्यात सर्व पालकांचे, विद्यार्थ्यांचे व सर्व मान्यवर शिक्षकांचे आम्ही मनापासून स्वागत करीत आहोत. काय ग नेहा, काय झालं? ए, हा पडदा नक्की घट्ट बंद आहे ना? मला भीती वाटते खूप. अगं तू कशाला घाबरतेस? मला टेन्शन आलंय. मला तर हे पण नाही माहित की माझी आई आहे की नाही. मला वाटते बरोबर तुझी आई दिसतीये. नमस्कार, मी अंकिता. इयत्ता 7वी ब सादर करते जर परीक्षा रायटर डायरेक्टर अंकिता. आई ओरडली खूप मार्क्स बघून. शाळेत बाईंना भेटायला पण येणार आहे. माझी पण आई चिडली. माझं बाबा पण. त्या परीक्षा म्हणजे ना एक प्रॉब्लेम झालाय. आता आपण सगळे ना रडणं सोडून यावर काहीतरी उपाय शोधूया. मनाली, सांग ना गं काहीतरी. मी काय सांगू? इथे एक तर आजारी पडशील असं म्हणून आई पाणीपुरी खाऊ देत नाही आणि आता मास्क पण नाही. मग आधी परीक्षा म्हणून खेळ बंद आणि नंतर कमी मार्क्स म्हणून खेळ बंद. हो ना, आपण नवांना सांगा की आम्हाला परीक्षा नकोत. हो, आणि तसे तुझं काय ऐकणारच. बघ ना. ई, माझ्या डोक्यात एक आयडिया आली आहे. काय? बाईंना परीक्षा हवेत म्हणून त्या परीक्षा घेतात आणि आपल्याला आई, आपल्याला काय? मला याची भीती वाटते म्हणून मी छान अभ्यास करेन. अगं, पण आपल्याला अभ्यास करून पण मार्क्स मिळत नाहीत म्हणून परीक्षा बुडवणार होतो ना आपण. मी नाही, तुम्ही बुडवा. मी आणि मनाली छान अभ्यास करू. हेच मी सांगत असते तुला नेहमी. सृष्टी, तू क्लास लाव. ए हो, म्हणजे मी पण फर्स्ट इयर. फर्स्ट शक्यच नाही. तू हवा तर सेकंड इयर. फर्स्ट सेकंड. अगं सृष्टी, तू म्हण ना. पण परीक्षा बुडवू म्हणजे आम्ही खरंच तुझ्या बरोबर ऍबसेंट राहू.
मी परीक्षेला जाणार नाही जाणार. नाही जाणार जाणार. नाही नाही जाणार. जाणार सृष्टी, तू एकटाच ठरव तू काय करणार आहेस. ती माझ्यासारखा अभ्यास करणार आहे. ए तू मध्ये पडू नकोस तिला सांगू दे तुम्हाला हवं ते करा. पण सृष्टीचं जे करेल ते करायचं ठरलंय ना आपलं. तुमचं ठरलं असेल. मला भीती वाटते खूप. नेहमीच वाटते. नवीन काहीतरी बोल. पूजा नेहा तुम्ही नका जाऊ एक्झामला पण प्लीज मला जाऊ दे मग काय, तसंही गेलं ना गेलं, तुम्हाला कुठे फरक पडतो. तुम्ही नापासच होणार. ए तू जास्त बोलू नकोस कळलं ना नसू आम्ही अभ्यासात हुशार पण क्लासमध्ये सर्वात फास्ट करते मी तुला येतं का मग काय, पीटीच्या पिरियडला क्लास बाहेर सुद्धा यायचं नसतं तुला. सांगू का तुझ्या पप्पांना. शाळेत मेन अभ्यास असतो, कळलं ना. पण पीटीला सुद्धा मार्क्स असतात मग काय. ए सृष्टी, तुला मनालीच्या पार्टीत का जातेस. आमच्या साईडने बोल ना. मला काही नाही म्हणजे तुम्ही ठरवा अगं असं काय करतेस. मग आपलं नाटकं तुला बघितलंस. तुझी घाबरट मैत्रीण तुझी पाठी सोडून पळाली. ए तिला घाबरत म्हणायचं नाही कळलं ना घाबरणारीला घाबरट नाही म्हणायचं तर मग काय म्हणायचं. ती घाबरत तर तू आगाऊ शिष्ट अगं भांडताय काय. एवढ्या जवळच्या मैत्रिणी असून रोज भांडतात तुम्ही. मी सुरुवात केली नव्हती काही बोलू नकोस खोटारडी. ए तू खोटाडी थांबा. तू शिष्ट तेच शब्द वापरते. तेवढंच येतं तुला. म्हणा तुझं पाठांतर चांगलं नाही त्याला तू तरी काय करणार. भांडू नका तुझं पाठांतर चांगलं आहे ना मग तू काय विसरलीस द्यायला सृष्टी आईला बघून घाबरली तर घाबरली तुला नाही कसं आवडतंय स्टॅच्यू मैत्रिणी किती जवळच्या असू देत किंवा लांबच्या भांडण हे सगळ्यांचंच होतं तर हे भांडण चालूच राहणार. सादर करते 7वी दुपार विभाग. नाटकाचं नाव आमचं परीक्षा नाटकाचं नाव जर मैत्रिणी भांडल्या तर